नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण मंगळ स्थानामधून कसा परिणाम देतो प्रत्येक कुंडलीमध्ये हे पाहिलं आहे. एक दोन वाक्यात परत एकदा मंगळ म्हणजे काय सांगते, कारण इतकं सगळं बघताना नक्की मंगळ कसं आहे हे लक्षात राहत नाही. मंगळ हा तुमचा रागाचा कारक आहे. राग व्यक्त करणारं हे तत्व आहे. आपल्याला काय हवं आहे ही महत्त्वाकांक्षा म्हणजे मंगळ आहे. त्या महत्त्वाकांक्षेसाठी लागणारी रिस्क घेण्याची वृत्ती, हार्शनेस, स्ट्रेट फॉरवर्डनेस हे सगळं मंगळ आहे. आणि ॲग्रेसिव्ह असल्याशिवाय मंगळामधली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माणसामध्ये असलेला जो जनावराचा भाग आहे तो मंगळ आहे. त्याच्यामुळे आपल्याला माणसं राक्षसी वृत्तीची जी दिसतात ती मंगळाचं निगेटिव्हिटी जी यांच्यामध्ये असते तिथे असं दिसतं. स्वभावाचे पैलू म्हणजे मंगळ आहे आणि मंगळ हा माणसामधला सेक्स ड्राईव्ह आहे. लैंगिकता मंगळ दाखवतो. आता प्रत्येक राशीमध्ये मंगळ काय करेल, प्रत्येक माणसाच्या कुंडलीमध्ये मंगळ जो आहे तो स्थानामध्ये कुठल्या तरी राशीमध्ये आहे. मेष राशीमध्ये मंगळ असेल तर काय दिसतं? मेष रास ही मंगळाची स्वतःची स्वरास आणि मूल त्रिकोण रास आहे, जिथे मंगळ मोस्ट कम्फर्टेबल असतो स्वतःच्या घरी असल्यामुळे. मंगळ हा कृतीचा कारक आहे. मंगळ हा महत्त्वाकांक्षेचा कारक आहे आणि मंगळ हा गतीचा कारक असलेला हत्याराचा पण कारक आहे. त्याच्यामुळे मेष राशीच्या मंगळाला कायम प्रगतीकडे जायचं आहे. तो मस्क्युलिन ग्रह आहे मंगळ हा, म्हणून भूतकाळात जगणं यांना आवडत नाही. ही अग्नितत्वाची रास आहे. अग्नितत्वाचाच मंगळ तिचा स्वामी आहे. त्याच्यामुळे मेषेत ज्यांचा मंगळ आहे हे लोक स्वतःच्या मनाचं फक्त ऐकतात आणि तशीच कृती करतात. मेष रास ही चर रास आहे. त्याच्यामुळे जरी डिटर्मिन्ड मंगळाची रास असली तरी जर त्यांना त्यांच्या कामामध्ये थोडा बदल करायला हवा आहे असं पटेल तर ते बदल करतात. दुसरा कोणीही त्यांच्यामध्ये बदल करू शकत नाही. यांच्या कामामध्ये वेगळेपणा, खरेपणा, साधेपणा, टिकून राहायचं, शेवटपर्यंत काम न्यायचं आणि पुढे राहायचं कायम, कारण मंगळ हा लीडरशिपचा कारक आहे. नवीन कामं, नव्या कल्पना ह्या त्यांना आकर्षित करतात. लहान मुलासारखा आहे मेषेतला मंगळ. मेषरास लहान मुलासारखी वागते. यांना चॅलेंजेस आवडतात. मेषेतला मंगळ ज्यांच्या घरामध्ये अशी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीचं नात्यात असणं हे लोकांना आवडतं, पण त्यांच्याबरोबर राहणं तितकंसं सोपं नसतं. दुसऱ्यांनी पण स्पष्ट बोला हे त्यांना आवडतं. संदिग्ध बोलणं, टोमणे मारणं, कुचकट बोलणं, हळूच काहीतरी बोलणं हे असल्या गोष्टी त्यांना अजिबात आवडत नाहीत. जे काही आहे ते सरळ तोंडावर बोला. स्ट्रेट फॉरवर्डनेस यांच्यामध्ये असतो. मंदपणे वागणाऱ्यांची यांना चीड येते. शुभ मंगळामुळे नेहमी असं दिसतं. मंगळ शुभ आहे म्हणजे काय? 5 निकष आपण पहिल्यापासून बघतोय. कुठलाही ग्रह स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत अस्तंगत नाही, शुभग्रहाच्या युतीत किंवा दृष्टीत नाही, उच्चीचा आहे तर तो ग्रह मोस्ट पॉवरफुल असतो. असा शुभ मंगळ असेल तर या लोकांच्या मध्ये कधीही लपवाछपवी कुठेही दिसत नाही. हे लहान मुलासारखे उत्साही असतात आणि स्वावलंबी असतात. वृषभ राशीतला मंगळ. वृषभ रास ही अर्थत्रिकोणामधली सम म्हणजे स्त्री रास आहे. मंगळ हा पुरुष ग्रह आहे. तो मेष या पुरुष राशीमध्ये शोभून दिसला. आता हा स्त्री राशीमध्ये आलेला मंगळ जो शुक्राच्या राशीत आहे. शुक्र मंगळाचा शत्रू आहे. या लोकांना मंगळाची घाईकुतीपणा मंगळाचा अजिबात आवडत नाही. यांना प्रत्येक गोष्ट स्थिरपणे करायची आहे, टिकून राहायचं आहे. गतीपेक्षा कामामध्ये असणं यांना जास्त महत्त्वाचं असतं. आणि मंगळ ज्यांच्या वृषभेमध्ये आहे ना, यांना जर कोणी उगचच
डिवचलं की काय तू सावकाश काम करतो, कधी तुझं काम होणार, असं मंदपणे करतात का, असं डिवचलं तर ते अतिशय उत्साहाने कामाला लागतात. त्यांचा मंगळाला ही गोष्ट आवडत नाही आपली कोणाची कमीपणा दाखवलेला. यांच्यामध्ये ही वृषभ, कन्या, मकर ह्या तीनही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. त्याच्यामुळे सुरक्षितता ही जगण्याची रीत आहे, त्यांची मंत्र आहे जगण्याचा. त्यामुळे कुठलीही गोष्ट एकदा बघितली की एकदाची घाईघाईनी करून टाकली असं हे लोक करत नाहीत. ह्या लोकांचं मंगळ हा काम करणारा ग्रह आहे ना, तर यांच्या कुंडलीतला मंगळ हा डिटरमिंड आहे, कारण ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि त्याचं ध्येय खूप मोठं आहे. याला खूप मोठी कामं, खूप मोठं ध्येय प्राप्त करून घ्यायचं असतं आणि ते करण्यासाठी कितीही श्रम करायला हा मंगळ तयार असतो, कारण तो पृथ्वी तत्वाच्या राशीतला आहे. यांचा अजून एक मंगळ असला तरी असं खात्रीशीर दिसतं की घाईकुतीपेक्षा एका वेळेला एक काम, ते पूर्ण झालं की दुसरं काम, ते पूर्ण झालं की तिसरं काम, एक ना धड भाराभार चिंध्या असं यांच्या बाबतीत अभिप्रेत नाही. हे न हलणारे लोक आहेत. यांना कुठलंही ॲडजस्टमेंट नाही आवडत. वृषभ राशीचे लोक ॲडजस्ट करत नाहीत, ते स्थिर राशीचे लोक आहेत. चिकाटी मात्र यांची अवर्णनीय असते आणि हे रिअलिस्टिक लाईफ जगतात. उगाचच काहीतरी कुठलं तरीच ध्येय जे आपल्याला कधी माहितीच नाही अशा गोष्टीत हे असलं काम हे लोक करत नाहीत. मिथुनेतला मंगळ, मिथुन राशी तृतीय स्थानामधली आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे, आणि ही बुधाची स्वरास आहे. ही वायुतत्वाची रास आहे. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. मिथुनेतला मंगळ हा वायुतत्वाच्या राशीच्या घरी गेलेला आहे. त्यामुळे हा थोडासा विचलित असतो. मिथुन राशीच्या लोकांना कुठेही टिकून राहणं आवडत नाही. ते फुलपाखरासारखे असतात. ग्रास्पिंग चांगलं असतं कारण बुद्धिमत्ता उत्तम असते. त्याच्यामुळे यांना तेच तेच काम त्यांना लगेच बोरिंग वाटतं. तेच तेच करायला त्यांना अजिबात आवडत नाही. सारखं नवीन लागतं. एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण कुठल्याही राशीमधला एक ग्रह कुठलाही बघत असू तर त्या ग्रहाचं जे कारकत्व आहे, त्या ग्रहाचा जो स्वभाव आहे, तो ज्या राशीत आपण बघतो त्या राशीच्या स्वभावाप्रमाणे मोल्ड होतो. त्याच्याप्रमाणे त्याला वागावं लागतं, पण त्याचा मूळ स्वभाव तो सोडत नाही. यांना नवीन प्रोजेक्ट हवे असतात, तिथे त्यांची एनर्जी अफाट असते. मंगळा एनर्जीचा कारक आहे. त्यामुळे यांना नवीन काम करायला दिलं की तिथे एनर्जी आणि चिकाटी अचाट असते. पण वादविवाद घालणारे हे लोक आहेत, कारण ही तृतीय स्थानामधली रास आहे. मिथुन रास ही तृतीय स्थानामधली बुधाची रास आहे. बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे, शब्दाचा कारक आहे, आणि बुध हा मंगळाचा शत्रू आहे. मंगळाचा स्वभाव अटॅक करण्याचा आहे आणि बुध हा शब्दांचा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या राशीमध्ये मंगळ हा वादविवाद करणारा असतो. पण ही माणसं तुम्हाला कधीही रिकाम टेकडी बसली आहेत, चकाट्या पिट्टायत असे दिसत नाहीत. ही कायम कामात असतात. कर्क राशीतला मंगळ, कर्क रास ही मंगळाच्यासाठी स्पेशल रास आहे, कारण ही मंगळाची नीच रास आहे. नीच म्हणजे काय, तर ही जलतत्वाची रास असल्यामुळे इथे या ॲग्रेसिव्ह, रागीट, हेकेखोर, लीडर, वादविवाद करणारा, शस्त्राचा कारक अशा मंगळाला या राशीमध्ये एक प्रकारची सुरक्षितता लाभते. कर्क राशी घराची रास आहे, त्यामुळे सुरक्षितता हा तिचाही मंत्र आहे. पण मंगळ हा तुमच्या कुंडलीतला कुठल्याही राशीत कुठल्याही स्थानात असला तरी मंगळाचा बेसिक गोष्ट अशी आहे की तो माणसाच्या आयुष्यातला सेक्स ड्राईव्ह आहे, ती लपत नाही. त्यामुळे प्रत्येक राशीतला मंगळ बघताना त्या राशीत सेक्स ड्राईव्हचं काम कसं हे बघणं अपरिहार्य आहे. म्हणून इथे लैंगिकता म्हणजे दुसऱ्या भिन्नलिंगी आकर्षणातल्या व्यक्तीशी तिच्याबद्दलचं आकर्षण, बोलणं, नातं हे सगळं भावनात्मक पातळीवर असतं, कारण कर्क राशी भावनेची रास आहे.
आणि त्याच्यामुळे माणसांमध्ये असलेल्या फरकाचा त्यांना त्रास होतो. ते सगळ्यांशीच आईच्या वात्सल्याने बोलायला जातात, पण सगळी माणसं तशी असतात का? नाही. त्यामुळे ह्या फरकाचा त्यांना त्रास होतो. ह्यांना प्रचंड एनर्जी असते आणि सेक्समध्ये हे हळूवार असतात, कारण ही मनाची रास आहे, ही कोमल रास आहे, ही थंड म्हणजे शीतल रास आहे. थंड म्हणजे शीतलपणा, ज्या शीतलपणामध्ये वात्सल्याची ऊब असते. यांना जर टीका यांच्यावर कोणी केली तर दिल पे लेते हैं, यांना ती विसरता येत नाही, त्यांना ते आवडत नाही. सिंह रास आणि कर्क रास या दोन्ही राशी रवी आणि चंद्राच्या एकमेव राशी आहेत. त्यामुळे ह्या चंद्राच्या राशीला मनाला ओरखाडा उठतो. जर त्यांच्यावर कोणी टीका केली तर हे विसरू शकत नाहीत. यांना सगळीकडे शांतपणा, माणुसकी हवी असते. मंगळ कसा काय राहणार शांत? आणि म्हणून इथे तो नीचीचा होतो, कारण त्याचं कारकत्व इथे तो निगेटिव्ह बाजूनी दाखवायला जातो आणि ते कर्केच्या लोकांना आवडत नाही. याच्यानंतर आहे सिंहेतला मंगळ. सिंह रास ही रवीची रास आहे. रवी हा रूलर आहे, राजा आहे, आणि मंगळ हा त्याचा सेनापती दुय्यम आहे. हे दोन्हीही ग्रह हे अग्नितत्वाचे ग्रह आहेत. या दोन्हीही राशी या अग्नितत्वाच्या धर्मत्रिकोणातल्या राशी आहेत. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाचं महत्त्व यांना सुखावतं. रवीच्या राशीमध्ये असलेला मंगळ उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर असतो. ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट हे यांचं खास क्षेत्र आहे. यांना रिस्क घ्यायला आवडते, कारण ही रास अग्नितत्वाची आहे. मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशींना कुठलाही ग्रह त्यात असो, यांना रिस्क टेकिंग नेहमीच आवडतं. हे हळूहळू मुळूमुळू अगदी शांतपणे मंदपणे कधीच नाहीत. हे कायम ॲग्रेसिव्ह, ताबडतोब, तडकाफडकी, भराभर, वेगानी असं काम करणारे लोक आहेत. यांचं व्यक्तिमत्वच असं आहे. रवीची रास आहे आणि तिथे त्याचा मित्र आलाय. त्यांना हवं ते मिळवतीलच असं लोकांना हे त्यांच्याकडे बघूनच कळतं. भागीदारीमध्ये आता मंगळ आपण बघतोय तर मंगळ हा सेक्स ड्राईव्ह आहे. भागीदारी म्हणजे जोडीदारामध्ये विश्वासार्हता त्यांना अपेक्षित आहे आणि प्रशंसा लागते. सिंह राशी रवीची रास आहे. रवी हा राजा आहे. सिंह राशीमधल्या कुठल्याही ग्रहाला त्याला टाळ्या वाजवणारे भाट आजूबाजूला लागतात, मग तो खुश असतो, कारण तो राजा आहे. हे राजा असल्यामुळे आणि सिंह राशी हृदयाची रास असल्यामुळे हे प्रत्येक गोष्ट अतिशय हृदयापासून करतात. इगो पण त्यांना तेवढाच असतो. ह्यांची प्रत्येक कृती ही गर्वाची असते त्यांच्यासाठी. मी हे केलं हे खूप असतं. आणि असं असलं तरीसुद्धा रवी हा राजा आहे, त्यामुळे हे तेवढेच दयाळू लीडर असतात. एखादी गोष्ट त्याच्या वाचून तुमची होणार नाही आहे असं असेल तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याच्यासाठी मनधरणी केलीत, तुझ्याशिवाय माझं होत नाही असं म्हणालात की अर्ध्या पायावर तो तुम्हाला मदत करायला तयार होतो, कारण तो राजाच्या राशीतला मंगळ आहे. याच्या पुढचा मंगळ आहे कन्या राशीतला मंगळ. कन्या रास ही बुधाची स्वरास आणि मूल त्रिकोण 15 अंशापर्यंत उच्चीची रास आहे. कन्या रास बुधाची आहे आणि मंगळ तिचा शत्रू आहे. पण त्या मंगळाला कन्या राशीप्रमाणे वागावं लागतं, कारण तिच्या घरी आलाय तो. कन्या राशी ध्येयासक्त आहे. अमुक एक गोल त्याच्याकडे डिटेल माहिती करून घेऊन त्या दिशेने विचार आणि काम करणारी आहे. मंगळ हा कृतीचा कारक आहे. त्यामुळे एका वेळेला खूप गोष्टी हा मंगळ सुरळीतपणे करून घेतो त्या व्यक्तीकडून. हे कौशल्य आहे त्यांच्याकडे. पण हा मंगळ आहे त्यामुळे तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मग जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या हाताखालची कामामध्ये चालढकल करत असेल, चुकीचं करत असेल, घाणेरडं करत असेल, यांच्या मनासारखं करत नसेल तर ताबडतोब टीका करतात. हे अतिशय मोठे टीकाकार असतात.
रागावले ना हे लोक. आता बुधाची रास आहे. बुध त्वचेचा कारक आहे, बुध बुद्धिमत्ता आहे, बुध रागात नर्वस सिस्टीमचा कारक आहे. आता इथे या बुधाच्या राशीमधल्या मंगळाला राग आला ना की हे नर्वस होतात, कारण नर्वस सिस्टीमवर पडतो बुध. मग बुधाच्या राशीमधला मंगळ हा नर्वस होतो. राग आला की फार काळ एखाद्या कामामध्ये यांना रेंगाळता येत नाही, कारण यांना भरा जायचंय पुढे. मंगळ हा गतीचा कारक आहे, त्याला अटकाव होतो. कन्या राशीमध्ये तुळेतला मंगळ, सगळं काही छानच होणार आहे याच्यावर यांचा प्रचंड विश्वास असतो. कारण ही सप्तमातली रास आहे, समाजाची रास आहे, त्यामुळे माणसातल्या चांगुलपणावर यांचा विश्वास आहे. गोष्टींचं आधीच आखलेलं सगळं असल्यामुळे गोंधळाचं वातावरण यांना आवडत नाही. शांतपणे राहण्याचं यांचं ध्येय असतं. आणि तूळ राशीचं चिन्ह तराजू आहे, त्याच्यामुळे एकूणच बिहेवियर यांचं समतोल राखण्याचं असतं. समतोल राखत असल्यामुळे यांना खूप आशा असते की सगळं चांगलं होईल, चांगल्या प्रकारे काम होईल, आशावादी असतात. एकूणच तूळ राशीतला मंगळ हा कुणाशी भांडणारा किंवा वादविवाद करणारा किंवा उगच आपलंच लावणारा असा नाही. हा धडक मारण्याचा स्वभाव मंगळाचा इथे पण आहे, पण धडक मारली तरी चांगलंच होणार हे तुळेत असल्यामुळे त्याला वाटत असतं. जगात आजूबाजूला सगळीकडे न्याय्य गोष्टी असाव्यात असंही त्याला वाटतं. कारण ही समाजाची रास आहे, त्यामुळे याला पडलेलं आहे दुसऱ्या माणसांशी. पुढे येणाऱ्या गोष्टींचं आधीच निदान करून त्याप्रमाणे कृती करतात. कॉम्प्रोमाइज करता येतं, आणि कॉम्प्रोमाइज करता येत असल्यामुळे मंगळाचा हा स्वभाव नाही आहे, पण तुळेमध्ये त्याला ते करावं लागतं, डिप्लोमसी वापरावी लागते, आणि त्यामुळे गोंधळाचं नियोजन याला करता येतं. राशीचा स्वभाव ग्रहाच्या स्वभावाच्या पूर्ण विरुद्ध असला तरी त्या राशीत गेल्यामुळे या ग्रहाला, मंगळ या ग्रहाला सौम्य ॲडजस्टमेंट करणारा ग्रह असं वागावं लागतं. वृश्चिकेतला मंगळ, मुळातच वृश्चिक रास ही अष्टमातली रास आहे. अप्रतिम इच्छाशक्ती आणि नेमकी वेध घेणारी, कारण ती मंगळाचीच रास आहे. इथला मंगळ हा स्वतःच्या घरी आहे. हा गूढ गोष्टींचा कारक असलेला मंगळ गूढ गोष्टींना महत्त्व देणार आहे. आणि जनरलमध्येच वृषभ राशीच्या किंवा वृषभेमध्ये कुठलाही ग्रह असेल, आता इथे तर हा वृश्चिकेचा स्वामीच आलाय वृश्चिकेमध्ये, त्यामुळे या लोकांच्या चेहऱ्यावर कसलाही पत्ता लागत नाही यांच्या डोक्यात काय चाललंय याचा. यांच्या डोक्यात जे चाललंय तेच ते करणार आहेत, पण दुसऱ्याला कशाला सांगायला पाहिजे. कम्युनिकेशन यांना कळत नाही, कारण मंगळ हा कम्युनिकेशनचा कारकच नाही. यांच्या चेहऱ्यावर दिसतं त्यापेक्षा मनात वेगळं असतं, आणि दुसऱ्यावर परिणाम करण्याची शक्ती यांच्यामध्ये आहे, कारण हे शक्तीचा ग्रह आहे. मंगळ हा मस्क्युलिन शक्ती आहे. त्याच्याशिवाय ही अष्टमातल्या राशीतला मंगळ आहे. अष्टमस्थान हे पुनरुत्पादनाच्या अवयवांचं स्थान आहे, आणि ट्रान्सफॉर्मेशनचं आणि गूढ गोष्टींचं स्थान आहे. त्यामुळे सेक्स ड्राईव्ह या व्यक्तींमध्ये जरा जास्त असतो, आणि याची त्यांना जाणीव असते. याशिवाय हे जे स्थान आहे हे निषिद्ध धनाचं आहे, म्हणजे स्वकष्टार्जित धनापेक्षा वेगळ्या मार्गाने मिळणाऱ्या पैशाचं आहे. त्याच्यामुळे या वृश्चिकेच्या मंगळाला निषिद्ध गोष्टींचं आकर्षण असतं. काय तरी आहे वेगळी ही. निषिद्ध म्हणजे काय आहे, असं काय, का करायचं नाही, करून पाहिलं तर काय होतं, अशा यांच्या वल्गना असतात, आणि हे निषिद्ध काम करून बघतात. कॉम्प्रोमाइज नाही असं आयुष्य त्यांना हवं असतं. आव्हानं स्वीकारतात आणि बदल करतात, कारण वृश्चिक रास ही ट्रान्सफॉर्मेशनची रास आहे. हिचं ट्रान्सफॉर्मेशन कुठे आहे? वृश्चिक राशीमध्ये येणारी नक्षत्र, तर हे जे विशाखा नक्षत्र आहे हे तुळेतून वृश्चिकेत आलेलं आहे. तुळ रास वृश्चिकेला संपते आणि विशाखामध्ये
आणि विशाखामध्ये तो वृश्चिक रास सुरू होते. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना विशाखामध्ये, हे शेवटच्या 10 अंशामध्ये आहे. म्हणजे कधी आहे तर जेव्हा ती वृश्चिकेत जातंय हे नक्षत्र, या नक्षत्राला राधेचं प्रतीक म्हणतात. कारण राधा ही समर्पण करणारी आहे भक्तीमध्ये, आणि हे नक्षत्र गुरुचं आहे. त्यामुळे तुळेच्या शुक्राच्या राशीतून हे पुढे मंगळाच्या राशीमध्ये जातं. राशीतला मंगळ बघताना हे बघणं आवश्यक आहे की हे गुरुचं नक्षत्र आहे. त्यामुळे इथे वृश्चिकेमध्ये जाताना जरी हे अष्टमातलं सेक्स ड्राईव्हच्या राशीकडे जाणारं नक्षत्र असलं तरी याचा स्वामी गुरु आहे. त्याच्यामुळे इथे हे ट्रान्सफॉर्मेशन हे लैंगिकतेसाठी नसून हे अनुदित गोलार्धाचं उदित गोलार्धामध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशन आहे. जो उदित गोलार्ध माणसाला एकांतवासामधून स्वतःच्या ओळखीकडे नेतो, हे वृश्चिक राशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. हे प्रत्येक ग्रहाच्या बाबतीमध्ये वृश्चिकेमध्ये येणारा ग्रह हा विशाखा 4 मधूनच प्रवेश करतो. हे गुरुच्या नक्षत्राचा चंद्राचा चरण हा पुष्कर नवमांश आहे, आणि त्याच्यामुळे इथे सेक्स ड्राईव्हपेक्षा सुद्धा अष्टमामध्ये आलेली ही राशीच्या मधला मंगळ हा स्वतःच्या मस्क्युलिन कपॅसिटीमधून नेहमी पॉझिटिव्ह आणि आध्यात्मिक विचारांना सुरुवात करणारा मंगळ आहे. इथे हा विरोधाभास वृश्चिक राशीमधल्या विशाखा नक्षत्रामध्ये जरूर दिसतो. कारण हे नक्षत्राचं ट्रान्सफॉर्मेशन हे तुळेतून वृश्चिकेमध्ये होताना अनुदित गोलार्धातून उदित गोलार्धामध्ये माणूस चाललाय हे विसरू नका. त्यामुळे वृश्चिक रास विशाखा नक्षत्र हे सेक्स ड्राईव्हचं नक्षत्र नाही. हे माणसाला एकांतवासाकडे म्हणजे स्वतःच्या ओळखीच्या ज्ञानाकडे, खोल ज्ञानाकडे जाण्याची सुरुवात म्हणून हे मंगळाच्या राशीत गुरुचं नक्षत्र आणि चंद्राचा चरण आहे, जो आईसारखं वात्सल्य, मस्क्युलिन मंगळासारखा स्ट्रेट फॉरवर्डनेस आणि गुरुचा ज्ञानीपणा या तिन्हीमधून मूळ ज्ञानाकडे नेणारं हे नक्षत्र आहे. ही एवढीच एक गोष्ट विशाखा नक्षत्रामधली वृश्चिक राशीमध्ये ही वेगळ्या प्रकारे व्यक्त होते. वृश्चिक रास ही मज्जारज्जूची रास आहे, आपल्या माकड हाडापाशी असणारी रास आहे. आपण जे आश्लेषा नक्षत्रामध्ये शिकतो की कुंडलिनी जागृती चंद्रापासून रवीच्या राशीकडे होते, त्या कुंडलिनी जागृतीचा मूळ अर्थ विशाखामध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशन, जे ट्रान्सफॉर्मेशन जन्माला आलेल्या माणसाचं मृत्यूकडे व्हायच्या आधी अतिशय चांगल्या प्रकारे गूढ ज्ञानाकडे जाण्यासाठी आहे. म्हणून हे गुरुच्या नक्षत्रामध्ये होतं. हा विरोधाभास वृश्चिक राशीमध्ये आहे. हे सांगणं अतिशय गरजेचं आहे वृश्चिकेतल्या मंगळाला. कारण हा स्वतःच्या राशीतला स्ट्रेट फॉरवर्ड सेक्स ड्राईव्ह असलेला, सेक्सची कृती ज्या स्थानात घडते त्याचा मंगळ आहे. त्याला निषिद्ध गोष्टींचं आकर्षण आहे. स्वतःला आणि इतरांना मात्र तो सारखा तपासत राहतो, कारण हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. याच्याकडे मस्क्युलिन शक्ती आहे, याला कॉम्प्रोमाइज करता येत नाही. पण बदल स्वीकारा हे याला दाखवायचं आहे, कारण ही बदलाची रास आहे. आणि हा जो बदल आहे हा जगण्याची अफाट इच्छाशक्ती असलेल्या राशीमध्ये आहे. आणि ही जगण्याची इच्छाशक्ती पॉझिटिव्हिटीकडे गुरुच्या नक्षत्रामध्ये स्वतःच्या प्रगतीकडे जाते, गूढ ज्ञानाकडे जाते. एवढा मोठा अर्थ या विशाखा नक्षत्रामध्ये आहे. याच्यामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा यांचा स्वभाव असतो, कारण हे मंगळ हे हत्यार आहे. सगळं जग सुंदर नाही हे यांना कळलेलं आहे.
कारण आत्तापर्यंत आयुष्य उपभोगल्यानंतर माणसं जनावरासारखी कुठे वागतात, का वागतात, माणसं चांगली कधी वागतात, चांगलं म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, हे ट्रान्सफॉर्मेशन या वृश्चिक राशीला कळलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं जग सुंदर नाही हे त्यांना कळतं, पण दुसऱ्याला बदलायचा ते आटोकाट प्रयत्न करतात, ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच गोष्टींचा ते पाठपुरावा करत राहतात. कारण पुढे या वृश्चिकेतला मंगळ धनु राशीमध्ये जाणार आहे आणि जी रास अध्यात्माकडे जाणारी गुरुची, स्वतःची आणि मूलत्रिकोण रास आहे. धनुराशीतला मंगळ बघूया. धनुराशी अग्नितत्वाची रास आहे. मंगळ अग्नितत्वाचाच ग्रह आहे. पण धनुरास ही आता आपण उदित गोलार्धामध्ये आलो. उदित गोलार्धामधली रास आहे, गुरुची स्वरास आहे, गुरुची मूलत्रिकोण रास आहे. ही अध्यात्माची रास आहे, प्रगतीची रास आहे. एका वेळेला अनेक कामं धनुराशीची माणसं करतात. धनुराशीतला मंगळही असाच आहे, कारण तो तर फोकस्ड आहे आणि गतिमान ग्रह आहे. त्यामुळे अनेक गोष्टी एका वेळेला हातात घेतात. यांना वेगळ्या प्रकारे काम करणं हेच यांना आवडतं. सरधोपट मार्गाने हे असंच करायचं, असा मेथॉडिकल स्वभाव अग्नितत्वाचा नाही, तो पृथ्वी तत्वाचा आहे. त्यामुळे दुसऱ्या कुणाचं ऐकायचं हे यांना मान्य नाही. त्याच्या जोडीला एक गोष्ट मात्र या मंगळामध्ये जो एक प्रकारचा हटवादीपणा आहे ना, त्याच्यामुळे ही माणसं दुसऱ्यांनी सांगितली ही तुझी चूक आहे तरी ती मान्य करत नाहीत. धनुराशीतल्या मंगळाला आपली चूक आहे हे मान्य नसतं, तो हेकेखोर असतो. पण जसं आपण डिस्पॉझिटर थिअरी बघतो, आता इथून पुढे तर बघितलीच पाहिजे, कारण हे उदित गोलार्धातल्या राशीतला मंगळ सुरू झाला. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये धनुराशीत मंगळ आहे पण त्याच्याच बरोबर गुरु पण कुंडलीमध्ये उत्तम आहे, अशा लोकांचा हा मंगळ भांडखोर नसतो. हा ज्ञानासाठी खूप हापापलेला असतो आणि उच्च ज्ञान मिळवूनच राहतो, कारण ही रास नवमस्थानामधली आहे. स्वतःचं घोडं पुढे दामटणारे असतात तरी इतरांशी, गुरु जर चांगला असेल ना तर हे इतरांशी रफ नाही वागू शकत, हे सौम्यपणेच वागतात. ही माणसं जरा समजायला अवघडच आहेत, जशी धनुरास समजायला अवघड आहे, कारण ही द्विस्वभाव रास आहे. त्यामुळे ही नक्की कशी वागेल हे सांगता येत नाही. कधी खूप छान स्थिर विनोदी, कारण धनुराशीच्या समोर मिथुन रास येते, मिथुन रास विनोदाची रास आहे, तिचा हिच्यावर प्रभाव पडतोच. त्यामुळे कधी कधी एकदम अधीर तर कधी कधी प्रचंड विनोदी. यांना विनोदाचं अजिबात आवडत नाही, पण यांना कोणी बंधन घातलेलं यांना अजिबात आवडत नाही. स्वातंत्र्य हे प्राणापेक्षा जास्त प्रिय असतं. आणि जर कुठे फार गंभीर काहीतरी विषय सुरू झाले, प्रगतीपेक्षा काहीतरी विषयाला कलाटणी वेगळीच मिळाली की तिथून पळ काढतात. त्यांना आवडत नाहीत गंभीर विषयात बोलणं. स्वतःच्या विश्वासाच्या गोष्टीत इतरांना सामील करून घेतात, कारण हे विश्वासाचंच स्थान आहे. आणि जोडीला हे अग्नितत्वाची रास आहे ना, त्याच्यामुळे आपले विचार ज्यांना आवडले नाही आहेत अशी माणसं यांच्या बॅडबुक्समध्ये जातात, अजिबात त्यांना ते आवडत नाहीत. मकरेतला मंगळ हा उच्चीचा मंगळ आहे. आता ही रास आहे शनीची. शनी आणि मंगळ यांच्यामध्ये शत्रुत्व आहे, पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हाच तर विरोधाभास आहे. शत्रूच्या घरी हा मंगळ उच्चीचा होतो. निसर्ग कुंडलीप्रमाणे मकर रास दशमा स्थानामध्ये दक्षिण दिशेला येते, तिथे हा मंगळ उच्चीचा आहे. उदित गोलार्धातल्या राशीमध्ये यांचं ध्येय ठरलंय, कुठे जायचं हे पक्क ठरलंय, कसं जायचं हे ठरलंय, आणि आपलं तिथे जाऊन पोचलं, काम केलं नाही केलं, कुणी ओळखलं नाही, हे असलं त्यांना चालत नाही. मंगळ हा लीडर आहे, त्यामुळे सर्वोच्च स्थानी जाण्यासाठीच ते काम करतात. इतरांना कशी का वाटे ना आपल्या कामाची पद्धत, अर्थात ते राहू नाही आहेत, दुसऱ्याचं खेचणं हे त्यांना माहीत नाही, पण अतिशय श्रम करून डिटर्मिनेशननी कितीही कष्ट पडले तरी आपलं ध्येय गाठायचं हे त्यांचं एम असतं. तेव्हा आपल्या कामाची पद्धत दुसऱ्यांना कशी वाटते याच्याशी यांना काही पडलेलं नाही. मकर राशीला दुसरा माणूस काय म्हणतो याच्याशी काही घेणं देणं असतं का? नसतं. ही कर्माची रास आहे. त्यामुळे हा इथे उच्चीचा मंगळ आहे आणि इथे राग, सेक्स, शक्ती हे सगळं ताब्यात ठेवून तो वागतो. अतिशय कंट्रोल्ड भावना
मकरमध्ये आहेत. तसाच हा मंगळ कंट्रोल्ड सेक्सची भावना, कंट्रोल्ड राग, कंट्रोल्ड त्याची मस्क्युलिन शक्ती, जी योग्य चॅनलाइज होऊन पुढे जाऊन आपलं काम अतिशय स्ट्रिक्टपणे आणि चांगल्या प्रकारे साध्य करते. हे पृथ्वी तत्व आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहणं यांना कधीही आवडत नाही. हे लीडर आहेत, एक नंबरचे आहेत आणि यांना रागाचं मात्र नियोजन यांना करता आलं पाहिजे. जर शनी कुंडलीतला चांगला असेल तर यांच्या रागावर यांना कंट्रोल ठेवता येतो. कुंभेतला मंगळ, कुंभ राशी मुळातच एकच रास कमी राहिलेला आहे मोक्ष त्रिकोणातल्या राशीकडे जायला आणि उदित गोलार्धातली रास आहे. शनी, राहू, हर्षल या तिघांची मूल त्रिकोण रास आहे. त्याच्यामुळे हे स्वतःचं स्वातंत्र्य जपणारे असतात. हे लोक समजत नाहीत की कसे आहेत नक्की. यांना बंदिस्त वातावरण आवडतं, पण ही वायुरास आहे. स्वतःची कामं स्वतःच्या बुद्धीने शांतपणे आपल्याला हवी तशीच हे करतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचं सहकार्य मिळायला हवं अशी यांची अजिबात अपेक्षा नाही. आणि दुसऱ्या माणसांची कामं पण नेटवर्क सर्कलची रास असल्यामुळे त्यांना मॅनेज करून देणं हे यांना आवडतं. लोकांशी ते कधीही हार्शली वागत नाहीत. त्यामुळे कित्येक वेळाना एखाद्या समूहामध्ये त्यांच्या लक्षात येत नाही की हा माणसाचं आपल्यावरती वर्चस्व आहे, हा याच्याप्रमाणे आपल्याला पुढे नेतोय. कारण सगळ्यांचं कल्याणच ते करतात. ते जसं आपलं स्वातंत्र्य जपतात तसं दुसऱ्याचंही जपतात. लोकांच्या भावना प्रधानता आणि रूढीप्रियता ही मात्र यांना आवडत नाही. रूढीप्रियतेपेक्षा स्वतःचं डोकं चालवा, स्वतःची पद्धत निवडा असं यांचं म्हणणं आहे. स्वतः स्वातंत्र्य यांना फार महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच जेव्हा जो माणूस स्वतंत्र वृद्धीने वागतो, प्रगतीकडे जातो, लोकांनाही प्रगतीकडे नेतो, लीडरशिपमध्ये असतो, त्याला नातेसंबंध फारसे आवडत नाहीत. मंगळ हा शुक्राचा शत्रू आहे. शुक्र म्हणजे नातेसंबंध. त्यामुळे कुंभेतल्या मंगळाला त्यात शनीच्या राशीतला आला आहे, हा नेटवर्क सर्कलमधला आला आहे. त्यामुळे याला फारसं नात्यांबद्दल आकर्षण नाही. मीनेतला मंगळ, मीन राशी गुरुची रास आहे, व्ययस्थानामधली रास आहे. मंगळ हा तापट ग्रह आहे. मीन राशी अतिशय सौम्य साधी रास आहे. सौम्य स्वभाव, पडद्यामागे राहून काम करण्याचा स्वभाव. जशी परिस्थिती असेल तसं काम करूया, अडायचं कशासाठी. त्यांना कसल्याही गोष्टीची अडचण होत नाही. यांची कुणाकडनं कसलीही अपेक्षा नाही. यांचं आयुष्य जसं आहे तसं घालवायला त्या तयार असतात. कारण एक्झॅक्टली काय नाही आहे आणि आपल्याला ते का मागायचं आहे हे यांना समजलेलंच नसतं. स्वतःच्या कुठल्याही वागण्याने दुसऱ्याला त्रास होत नाही ना, एवढं त्यांना पुरेसं असतं. एखाद्या गोष्टीबद्दल हे लोक कसे वागतील हे सांगता येत नाही. तर काही काही वेळेला गुरु उत्तम असेल, मंगळाच्या बरोबरच गुरु असेल तर यांचा उत्साह उत्तम असतो आणि स्वतःच्या कल्पना राबवता आल्या, आपल्या कल्पनेप्रमाणे काम करता आलं, लोकांना आपलं काम आवडलं तर यांना खूप आनंद होतो. इतक्या या व्यक्ती साध्या असतात. आपण प्रत्येक राशीमध्ये मंगळ काय करतो बघितलं. मंगळ स्थानांमधनं पाहिलं आहे, मंगळ दोष म्हणजे काय हे पाहिलं आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतला मंगळ हा किती पॉवरफुल आहे हे ज्याचं त्यांनी तपासता येईल. बघा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. यानंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुढचे ग्रह बघूया. तोपर्यंत बाय बाय.